गेल्या वेळेला आपण कॅटेगरी पेज आणि प्रॉडक्ट पेज बनवलं. आता आपण इन्व्हेंटरी पेज बनवणार. इन्व्हेंटरी पेजसाठी आपल्याला काय काय ॲट्रिब्यूट्स आहेत? आय डी प्रॉडक्ट, रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेल. आय डी प्रॉडक्ट म्हणजे काय? ड्रॉपडाऊन असणार प्रॉडक्टचा, त्याच्यातून जे प्रॉडक्ट आपण सिलेक्ट करणार त्याचा आय डी. तर आपण पहिल्या कंट्रोलरमध्ये जाऊन बघूया. इन्व्हेंटरी कंट्रोलर याच्यामध्ये मी आलेलो आहे. मग ह्याच्यामध्ये नेसेसरी चेंजेस करूया. इथे येणार रिटर्न टाईप स्ट्रिंग आणि इथे आपण काय करणार? रिटर्न इन्व्हेंटरी पेज. ओके. आता याच्यामध्ये आपण इन्व्हेंटरीचे आयटम्स डिस्प्ले करणार. ते कसे पास करणार? मॉडेल वापरून. त्यानंतर मला अजून प्रॉडक्ट ह्या ड्रॉपडाऊनला पण पॉप्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी मला काय लागणार? अशाच प्रकारे प्रॉडक्टची रिपॉझिटरी पण लागणार. प्रोडक्ट रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल, ह्याला नाव देऊया आयटम्स अंडरस्कोर प्रोडक्ट. ठीक आहे. आणि इन्व्हेंटरी पेज बनवूया. इकडे प्रोडक्ट पेज आहे, त्यालाच मी करतो कॉपी पेस्ट आणि त्याला दुसरं नाव देतो इन्व्हेंटरी पेज. ह्याच्यामध्ये नेसेसरी चेंजेस करूया. ज्या ज्या ठिकाणी प्रोडक्ट आहे त्या त्या ठिकाणी मी काय करतो? इन्व्हेंटरी हा शब्द रिप्लेस करतो. पहिलं आधी UI वरती जाऊया. फॉर्म बघूया. फॉर्ममध्ये काय काय मला लागणार? तर आय डी आहे. त्यानंतर आय डी प्रॉडक्टसाठी ड्रॉपडाऊन, मग याची गरज नाही टायटलची. मग आय डी कॅटेगरीचा ड्रॉपडाऊन आहे, तिथे काय करूया? आय डी प्रॉडक्टचा ड्रॉपडाऊन. बाकी सगळं आहे तसं राहणार. त्याच्यानंतर रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेल. मग इथे आपण रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेल. अशा प्रकारे 2 टेक्स्ट फील्ड ही बनवली. आता जेव्हा सबमिट करणार तेव्हा जावास्क्रिप्टचा कोड एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपण हे टेबल बघूया. आय डी, टायटल, कॅटेगरी वगैरे आहे, तर इथे मला कॅटेगरी नाही लागणार. कॅटेगरी ऐवजी काय येणार? इथे प्रोडक्ट येणार. प्रोडक्ट नंतर इथे रेट ऑफ परचेस, किंवा आपण इथे शॉर्टमध्ये लिहूया परचेस रेट आणि इथे सेल रेट. मग आता त्यानुसार इथे कॉलम असणार. आय डी कॉलम नंतर हा टायटल जाणार. त्यानंतर इथे कॅटेगरी रिपॉझिटरी आहे, त्याऐवजी काय येणार? प्रोडक्ट रिपॉझिटरी. आणि आय डी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी काय येणार? आय डी प्रॉडक्ट. मग प्रोडक्टचं टायटल त्या ठिकाणी दिसणार. मिनिमम स्टॉकच्या ऐवजी इथे काय येणार? परचेस रेट आणि सेलचा रेट. झालं. त्यानंतर एडिट आणि डिलीटची फंक्शन हे सगळं जावास्क्रिप्टमध्ये आहे. पहिलं आपण बघूया आयटम ॲड करायचं फंक्शन. इन्व्हेंटरी स्लॅश सेव्ह बरोबर आहे. चेंजेस कुठे होणार? इथे होणार. टायटल जाणार. आय डी कॅटेगरीच्या ठिकाणी काय असणार? आय डी प्रॉडक्ट असणार. मिनिमम स्टॉकच्या ठिकाणी रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेल. हे झालं. हे खालचा पार्ट सगळा आहे तसा राहणार. आता इथे चेंज होणार. आय डी कॅटेगरी ऐवजी आय डी प्रोडक्ट. इथे काय होणार? रेट ऑफ परचेस आणि इथे काय होणार? रेट ऑफ सेल. डिलीट आयटमचं
आहे तसं राहणार. ठीक आहे, हे सगळं झालेलं आहे. आता आपण हे टेस्ट करून बघूया. इन्व्हेंटरीचं हे पेज आलेलं आहे. इथे हा ड्रॉपडाऊन आहे. या ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याला काय दिसली पाहिजेत? प्रोडक्ट दिसली पाहिजेत. इथे आयटम्स कॅटेगरी आहे, त्या ठिकाणी काय करणार? आयटम्स प्रोडक्ट करणार. मग आपल्याला तिथे प्रोडक्ट दिसणार. ही आता सगळी प्रोडक्ट दिसत आहेत. रेट ऑफ परचेस, रेट ऑफ सेल सेव्ह केलं. काहीतरी एरर आला, बघूया. ह्याच्यामध्ये एरर आला. इथे प्रोडक्ट रिपॉझिटरी आपण पाठवलेली नाही इन्व्हेंटरी कंट्रोलरमधून. ठीक आहे, ती आपण पाठवूया. प्रोडक्ट रिपॉझिटरी. बघा, आता दिसतंय व्यवस्थित. अशा प्रकारे हे प्रॉडक्ट ॲड होत आहेत. ओके, मग ह्याच्यातलं एखादं एडिट करून बघूया. एडिट करताना काय आलं पाहिजे? डिलीट करून बघूया. इथे डिलीट होत आहे. एडिट करताना इथे ते आलं पाहिजे.
काय येत नाही चेक करूया. एडिट आयटम, आय डी प्रॉडक्ट. हां, इथे आय डी कॅटेगरी लिहिलं आहे, तिथे काय येणार आय डी प्रॉडक्ट. निरमा, इथे चेंज करतो प्राइस, सेव्ह करतो. होत आहेत, एडिट होत आहेत, डिलीट होत आहेत, सगळं होत आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे प्रोडक्टसोबत जर तुम्हाला कॅटेगरी पण डिस्प्ले करायची असेल तर कशी करणार. इथे इन्व्हेंटरी कंट्रोलरमध्ये इथून तुम्हाला कॅटेगरीची रिपॉझिटरी पण पाठवावी लागेल. कशी, अशी. आणि आता इकडे जाणार, याच्यामध्ये प्रोडक्टच्या बाजूला समजा तुम्हाला इथे कॅटेगरी दाखवायची आहे. मग इथे याच्या बाजूला इथे कॅटेगरी दाखवायची आहे. मग प्रॉडक्ट रिपो ऐवजी काय येणार इथे, कॅटेगरी रिपॉझिटरी, गेट रेफरन्स वाया आय डी. मग इथे काहीही करून आपल्याला कॅटेगरीचं ऑब्जेक्ट मिळवायचं आहे. मग त्याची डॉट टायटल करून आपण कॅटेगरीचं टायटल मिळवू शकतो. मग इथे आपल्याला कशी मिळू शकते, तर हा आयटम, हा ऑब्जेक्ट कोणाचा आहे, इन्व्हेंटरीचा. इन्व्हेंटरीमधून मला आय डी प्रॉडक्ट मिळू शकतो आणि आय डी प्रॉडक्टवरून मला कॅटेगरी मिळू शकते. कशी ते बघूया. मग इथे मी काय करतो, प्रोडक्ट रिपॉझिटरी, प्रोडक्ट अंडरस्कोर रेपो डॉट गेट रेफरन्स बाय ते मला काय पाहिजे, कॅटेगरी रिपॉझिटरी डॉट गेट रेफरन्स बाय आय डी. इथे कॅटेगरीचा आय डी पाहिजे. कॅटेगरीचा आय डी मला कसा मिळेल, ह्या प्रोडक्टचा आधी आय डी मला मिळवला पाहिजे. ओके, मग हा वाला पार्ट आहे तोच कॉपी पेस्ट करतो याच्यामध्ये आणि डॉट ह्याला काय करतो, आय डी कॅटेगरी. कारण प्रोडक्ट डॉट आय डी कॅटेगरी हे जे आहे प्रोडक्ट, हे मिळाले की ह्याची डॉट आय डी कॅटेगरी म्हणजेच काय, प्रोडक्टची कॅटेगरी. प्रोडक्टच्या कॅटेगरीचा आय डी आपल्याला एकदा मिळाला की मग काय, तो आय डी समजा किती असेल, 3 असेल, तर याचा अर्थ काय होतो, कॅटेगरी रेपो डॉट गेट रेफरन्स बाय आय डी 3. म्हणजे ज्या कॅटेगरीचा आय डी 3 आहे ती कॅटेगरी रिट्राय होणार, म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट रिट्राय होणार आणि डॉट टायटल, त्या कॅटेगरीचं टायटल जे काय असेल ते डिस्प्ले होणार. बघा आता इथे कॅटेगरी पण दिसते. जर मी इकडे दंतकांती ॲड केली तर त्याची कॅटेगरी पण समोर येईल. ठीक आहे.
तर अशा प्रकारे इथे जे प्रोडक्ट डिटेल्स आहे तिथे काय दिसलं पाहिजे, इन्व्हेंटरी डिटेल्स. ओके, ते काय तिकडे दिसणार आहे, ते टेस्ट करून बघायची गरज नाही. मग आता जसं आपण इन्व्हेंटरीसाठी हे पेज बनवलं, तसंच आता आपण काय करूया, कस्टमर आणि सप्लायरसाठी बनवूया. कस्टमरमध्ये आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट हे कॉलम आहेत. तसेच सप्लायरमध्ये पण आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट कॉलम आहेत. दोघांचा कोड आहे तो सिमिलर असणार. मग मी इथे कॅटेगरीचा जो कोड आहे तो कॉपी पेस्ट करतो. कॅटेगरी पेजऐवजी इथे मी लिहिणार कस्टमर पेज आणि रिप्लेस करतो. ज्या ज्या ठिकाणी कॅटेगरी आहे त्या त्या ठिकाणी कस्टमर हा शब्द लिहीन. ओके, मग आता सगळ्यात पहिला आपण बघूया GUI फॉर्म बघूया. फॉर्ममध्ये काय काय लागणार मला, आय डी, टायटल. तर कस्टमरसाठी काय आहे, आय डी, नेम, कुठे गेला तो, हां, आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट. आय डी टायटल आहे तिथे आपण काय करूया, नेम, त्यानंतर कॉन्टॅक्ट, इथे इनपुट टाईप फोन, आणि ड्यू अमाऊंट इनपुट टाईप नंबर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा फॉर्म बनवला. त्यानंतर खाली हे जे पेज असणार याच्यात काय असणार, आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट. इथे काय असणार, आय डी, नेम, इथे कॉन्टॅक्ट आणि इथे ड्यू अमाऊंट. एडिट, डिलीट आणि ॲड याचा कोड बघूया. ॲड करताना कस्टमर स्लॅश सेव्ह बरोबर आहे. इथे काय असणार, आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट. हे खालचं आहे तसं राहणार. एडिटमध्ये आय डी, नेम, कॉन्टॅक्ट आणि ड्यू अमाऊंट. डिलीटचं आहे तसं राहणार. झालेलं आहे सगळं, ठीक आहे. फ्रंट एंडचा पार्ट झाला. बॅकएंडमध्ये आपण काय चेंज करणार, कुठे गेला तो, कंट्रोलर, कस्टमर कंट्रोलर. ओके, इथे आहे. याच्यात काय चेंज करणार, इथे स्ट्रिंग घेणार, इथे पेजचं नाव देणार आपल्या कस्टमर पेज, आणि इथे आपल्याला कस्टमरचे आयटम्स पाठवायचे आहेत. मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट आयटम्स कस्टमरचा रेपो डॉट फाइंड ऑल. झालं. आता टेस्ट आपण हे पेज रन करून बघूया. कस्टमर, मी इथे कस्टमरचं नाव टाकतो, कॉन्टॅक्ट नंबर टाकतो,
ड्यू अमाऊंट जे प्रत्येक वेळेला जर 0 टाकायची नसेल तर आपण बाय डिफॉल्ट 0 ठेवू शकतो, कारण नवीन कस्टमर ॲड करतो तेव्हा त्याची काहीच ड्यू अमाऊंट नसणार सुरुवातीला. मग ते कसं करू शकतो, तर इथे ड्यू अमाऊंट म्हणजे इथे ॲट्रिब्यूट ॲड करूया, व्हॅल्यू इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा हे पेज लोड होणार त्यावेळेला इथे बाय डिफॉल्ट 0 आलेलं असणार. आपल्याला फक्त काय टाकावं लागेल, इथे नाव टाकावं लागेल आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकावा लागेल. पाठचा सर्व्हर लोड झाला नसणार, आता लोड झाला. ओके, इथे बघा पेज रिफ्रेश केलं तरी बाय डिफॉल्ट 0 येतोय. आता जर मला एडिट करायचं असेल एखादं नाव, ते चेक करतो, होतोय. ओके, डिलीटसाठी आपण काहीतरी टाकूया. इथे कॉन्टॅक्ट नंबर 10 डिजिटचाच असला पाहिजे. हे सगळं तुम्ही लावू शकता तिथे, मिनिमम मॅक्झिमम हे काउंट देऊन. तर इथे हे डिलीट करून बघतो, तर होतं आहे डिलीट. हे जे न्यूमरिक व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही अलाइनमेंट राईट देऊ शकता. अलाइन इज इक्वल टू राईट असं करू शकता. आणि जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याला तुम्हाला माहिती आहे, वेब डिझायनिंगला शिकला आहात कसं लिमिट लावायचं ते. मग हा जसा तुमचा कोड आहे कस्टमरचा, सेम असाच काय असणार, सप्लायरचा असणार. सप्लायर कंट्रोलरमध्ये आपण काय करणार, असंच सेम करणार. जसं हे आताचं कस्टमरचं पेज आहे तसंच सप्लायरचं पेज असणार. हेच कॉपी पेस्ट करतो, त्याला नाव काय देतो, सप्लायर. ज्या ज्या ठिकाणी कस्टमर शब्द आहे त्या त्या ठिकाणी काय कर, सप्लायर कर. ओके, कॅपिटल स्मॉल बघून केलं. आधी आपण आता काय करूया, हे आता काही चेक करून बघायचीच गरज नाही. डायरेक्ट जरी आपण रन केलं तरी होणार आहे, कारण सगळे चारही कॉलम्स कस्टमर आणि सप्लायरचे सेमच आहेत. अशा प्रकारे आम्ही 3 कस्टमर आणि 3 सप्लायर ॲड केलेले आहेत. एडिट करून बघूया.
होतं आहे एडिट. ओके, आणि डिलीट करण्यासाठी एक टेस्ट अकाउंट टाकूया. होतं आहे डिलीट. ओके, जर तुम्ही MySQL मध्ये जाऊन बघितलात तर त्या ठिकाणी पण कस्टमर आणि सप्लायरची टेबल्स बनली असतील. यूज IMS डेटाबेसचं नाव, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम सप्लायर. ओके, आता महत्त्वाचा पार्ट सुरू होतो, तो म्हणजे इनवॉइस आणि इनवॉइस डिटेल्स. ह्या दोघांसाठी स्क्रीन एकच असणार. यूजर इंटरफेस तोच असणार. बघूया. आपण इकडे पेज डिझाईन करूया. याला नाव देऊया ऑर्डर पेज किंवा इनवॉइस पेज. काय नाव देऊया? इनवॉइस पेज नाव देऊया. न्यू इनवॉइस म्हणजे काय? न्यू ऑर्डर असं समजा. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मला काय काय पाहिजे, तर सगळ्यात वरती बिल नंबर असणार, बरोबर. मग हे इनवॉइस म्हणजे काय? यूजर जे एंट्री करणार ते सांगतो. या फायनल इनवॉइस जे प्रिंट होतं ते वेगळं, ते आपण पुढे बनवणार आहोत. इथे मला आधी काय पाहिजे? फॉर्म पाहिजे. फॉर्मला ID देतो माय फॉर्म. या फॉर्ममध्ये मला बिल नंबरसाठी टेक्स्ट बॉक्स पाहिजे. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. त्याला ID देऊया इनवॉइस NO. जर गरज पडली पुढे तर देऊया. इनपुट टाईप नंबर. हा काय असणार? बिल नंबर. बिल नंबर किंवा इनवॉइस नंबर. हे प्रॉपरली अरेंज होण्यासाठी आपण यांना टेबलमध्ये टाकूया. टेबल, इथे पहिला रो इनवॉइस नंबर, आणि इथे काय? इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. त्याला प्लेस होल्डरची काही तशी गरज नाही, कारण इथे आपण हे लेबल दिलेलं आहे इनवॉइस नंबर. इनवॉइस नंबर नंतर काय? इनवॉइसची डेट. इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. वरती आपण इथे हेडिंग पण टाकूया न्यू इनवॉइस म्हणून. H1 मध्ये न्यू इनवॉइस किंवा न्यू ऑर्डर असं पण टाकू शकता. आता ही डेट झाली. डेट झाल्याच्या नंतर काय? ऑर्डरचा टाईप, इनवॉइसचा टाईप किंवा ऑर्डरचा टाईप. ती ऑर्डर किंवा ती इनवॉइस ही परचेस ऑर्डर आहे की सेल ऑर्डर आहे तो. मग त्यासाठी इथे आपण ड्रॉप डाऊन घेणार. परचेस आणि सेल. परचेस ऑर्डर आणि सेल ऑर्डर. जास्त करून यूजर आपला सेल्स ऑर्डर वापरणार, म्हणून आपण इथे बाय डिफॉल्ट पहिला सिलेक्टेड असतो ना बाय डिफॉल्ट, म्हणून पहिला आपण सेल हा ऑप्शन टाकला, नंतर परचेस हा ऑप्शन टाकला. याला तुम्ही व्हॅल्यू पण देऊ शकता. सेलसाठी S दिली समजा, आणि परचेससाठी P दिली समजा. तर हे झालं. याला
आय डी देऊया आपण, याला काय आय डी देऊया, ऑर्डर टाईप किंवा इनवॉइस टाईप किंवा नुसता टाईप. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर कस्टमर निवडायचा आहे. आता जर इनवॉइस टाईप सेल असेल तर कस्टमर निवडणार, इनवॉइस टाईप परचेस असेल तर सप्लायर निवडणार. म्हणजे दोघांसाठी कॉमन शब्द पार्टी हा वापरला जातो. मग इथे ड्रॉपडाऊन घेतला पार्टी नावाचा, आणि याच्यामध्ये इथे काय असणार, पार्टीचं नाव दिसणार, आणि इथे काय असणार, पार्टीचा आय डी येणार. ठीक आहे, हे डायनामिकली होणार जावास्क्रिप्टमधून जेक्वेरीने एक्सिओसमध्ये. ते कसं ते दाखवतो पुढे. हे पार्टीचं झालं. मग हा जो डेटा आहे तो कशामध्ये स्टोअर होणार, इनवॉइस टेबलमध्ये. आय डी पार्टी, ड्रॉपडाऊनमधून जी काय पार्टी सिलेक्ट केली त्याचा आय डी. डेटसाठी फील्ड बनवलेला आहे. इच सेल्स म्हणजे काय, जर ड्रॉपडाऊनमध्ये त्यांनी सेल सिलेक्ट केलं असेल तर ही व्हॅल्यू ट्रू असणार, अदरवाईज फॉल्स असणार. तर हे इनवॉइसचं झालं. आता आपण जाऊया इनवॉइस डिटेल्सकडे. तर इथे काय काय लागणार, एक म्हणजे हा बिल नंबर, त्यानंतर बिल नंबर म्हणजेच इनवॉइस नंबर, त्यानंतर आय डी प्रॉडक्ट म्हणजे इथे प्रॉडक्टसाठी ड्रॉपडाऊन पाहिजे आणि क्वांटिटी पाहिजे. मग इथे हे टेबल संपवतो, त्याच्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन टाकतो आणि एक दुसरा टेबल बनवतो खाली. या दुसऱ्या टेबलमध्ये मला काय पाहिजे, असंच पाहिजे. प्रोडक्ट सिलेक्ट करणार मी, प्रोडक्ट म्हणा किंवा इन्व्हेंटरी म्हणा. सिलेक्ट आय डी इन्व्हेंटरी, याच्यात काय दिसणार तुम्हाला, इन्व्हेंटरी. आणि त्यानंतर क्वांटिटी. क्वांटिटीसाठी न्यूमरिक टेक्स्ट फील्ड बस आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, मिनिमम व्हॅल्यू त्याची 0 असणार, आणि रिक्वायर्ड असणार. हे जे सगळे आहेत ते रिक्वायर्ड ठेवावे लागतील, म्हणजे कंपल्सरी सिलेक्ट केलेच पाहिजे. डन. आता याच्या खाली बटन टाकूया ॲडचं. पहिली सेल आहे तशी राहू दे, इकडे ॲडचं बटन टाकूया. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. याच्यावरती लेबल काय असणार, ॲड म्हणून, ॲड टू कार्ट असतं त्या टाईप. आणि काय याच्यात पाहिजे, बस झालं. अशा प्रकारे हा फॉर्म बनवलेला आहे. आता हा फॉर्म संपल्याच्या नंतर आपण एक हॉरिझॉन्टल लाईन टाकूया आणि त्याच्या खाली टेबलमध्ये कार्टमध्ये ॲड झालेला डेटा डिस्प्ले करूया, किंवा या ऑर्डरच्या आतमधला डेटा डिस्प्ले करूया. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. सिरियल नंबर, त्याच्यानंतर ॲड केलेला आयटम, त्याच्यानंतर त्याचा रेट, नंतर क्वांटिटी, त्याच्यानंतर अमाऊंट. अशा प्रकारचं हे दिसलं पाहिजे. आणि यात सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसणार. या आपण थाईमलिपमधून डिस्प्ले करणार, th:/each वापरून. मध्ये थाईमलिप वापरण्यासाठी आपल्याला इथे ते ॲड करावं लागेल. XML नेमस्पेस :th इज इक्वल टू www
thymeLeaf.org. इथे काय टाकावं लागेल ते सगळं सांगतो. इथे thymeLeaf आपल्याला वापरावं लागेल. मग तसं आपल्याला कंट्रोलर बनवावं लागेल. मग हा इनवॉइस कंट्रोलर आहे आपल्याकडे. आपल्याला न्यू इनवॉइस क्रिएट करायचा असणार. ते आपण काय करूया, क्रिएट इनवॉइस असं नाव देऊया या फंक्शनला. हे रिटर्न काय करणार, स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, या पेजचं नाव, HTML पेज. कुठलं पेज, इनवॉइस पेज .html. ओके, .html लिहायची गरज नाही. तर ह्याच्यासोबत आपण इनवॉइसचा ID पाठवूया. जर नवीन इनवॉइस क्रिएट करायचं असेल तर आपण ID काय पाठवूया, समजा -1 पाठवूया. ठीक आहे, निगेटिव्ह ID. आणि जेव्हा एक्झिस्टिंग ID जेव्हा इथे पाठवला जाईल तेव्हा त्या इनवॉइसचे डिटेल दिसतील. म्हणजे जुनं इनवॉइस आपल्याला ओपन करून बघायचं असेल तर. मग इथे मी काय करतो, जर ह्या IDची व्हॅल्यू ॲक्सेस करतो, पाथ व्हेरिएबल लॉंग ID. ओके, नाव कसं देऊया, ID इनवॉइस असं देऊया. इफ ID इनवॉइस डबल इक्वल टू -1. हा जर -1 असेल तर काय कर, नवीन इनवॉइस आपण क्रिएट करतो आहे ना, ID इनवॉइसला नवीन व्हॅल्यू सेट कर. नवीन व्हॅल्यू म्हणजे काय, नवीन इनवॉइस नंबर, नवीन बिल नंबर. तो कसा मिळणार, तर सध्याचे जे हे आहेत इनवॉइसमध्ये जेवढे नंबर आपण ॲड केलेले आहेत, इनवॉइसमध्ये जेवढे इनवॉइस नंबर जनरेट झालेले आहेत त्याच्यातला लेटेस्ट आहे त्याच्यात +1 करावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला तशी एक मेथड बनवावी लागेल इनवॉइस रिपॉझिटरीमध्ये. इथे जी मेथड काय रिटर्न करणार, इनवॉइस नंबर रिटर्न करणार, ज्याचा रिटर्न टाईप इथे लॉंग आहे, डेटा टाईप लॉंग आहे. गेट न्यू इनवॉइस नंबर असं हे फंक्शन आहे. हे काय रिटर्न करणार, तर इथे तशी क्वेरी लिहितो. सिलेक्ट मॅक्स ऑफ ID फ्रॉम इनवॉइस, रिटर्न कर मॅक्झिमम ID. ठीक आहे, मग त्याच्यात मला +1 करायचं आहे. म्हणजे मॅक्झिमम ID त्याच्यामध्ये 5 असेल, म्हणजे 10 असेल समजा. म्हणजे आतापर्यंत 10 इनवॉइसेस जनरेट केलेली आहेत. मग तिथे नवीन इनवॉइस बनवताना त्याला ID काय मिळाला पाहिजे, 11 मिळाला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम ऑफ ID +1. पण जर टेबलमध्ये काहीच रेकॉर्ड नसतील, रिकामी टेबल असेल, तर इथे नल रिटर्न होणार. मग नल +1 काय होणार, एरर येणार. मग अशा वेळेला नल व्हॅल्यू हँडल करण्यासाठी एक फंक्शन आहे या नावाचं. हे फंक्शन काय करतं की 2 पॅरामीटर घेतं, हा एक पॅरामीटर आणि हा एक पॅरामीटर. जर पहिल्या पॅरामीटरची व्हॅल्यू जर नल असेल तर त्या ठिकाणी दुसरा पॅरामीटर रिप्लेस करतं. म्हणजे मॅक्झिमम ऑफ ID याची व्हॅल्यू जर नल असेल, टेबल रिकामी असलं तर नलच व्हॅल्यू इथे येणार. जर नल असलं तर काय करणार, मॅक्झिमम ऑफ IDला 0 रिटर्न करणार. म्हणजे याचा आन्सर काय होणार, 0. 0 + 1 किती होणार, 1. म्हणजे जेव्हा टेबल रिकामी असेल तेव्हा
गेट न्यू इनवॉइस नंबर हे काय रिटर्न करणार, 1 करणार. अदरवाईज काय करणार, जो मॅक्झिमम ऑफ आय डी आहे तो +1 जे काय आन्सर येणार ते रिटर्न करणार. पण इथे आपल्याकडे 2 प्रकारचे इनवॉइसेस आहेत, एक म्हणजे परचेस ऑर्डर आणि दुसरं म्हणजे सेल्स ऑर्डर. मग ते आता कसं आपण घेणार इथे, तर बघा इथे काय आहे, इज सेल्स म्हणजे ही ऑर्डर कसली आहे, इज सेल्स म्हणजे सेल्स ऑर्डर आहे ट्रू, आणि जर परचेस ऑर्डर असेल तर इथे फॉल्स असणार. मग याच्यावरून आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. मग तो पॅरामीटर आपल्याला पाठवावा लागेल. तो कुठून पाठवणार, तर याच्यातूनच पाठवू शकतो, या 5 व्हेरिएबलमधून. इनवॉइस नंबर सुद्धा पाठवू शकतो आणि असाच आणखी एक पॅरामीटर पाठवू शकतो आपण, इज सेल्स हा पॅरामीटर पाठवू शकतो. असंच आणखी एक आपण 5 व्हेरिएबल बनवणार, त्याचं नाव काय असणार, इज सेल्स. तिथे आपण 0 किंवा 1 पास करू शकतो, म्हणून आपण इथे डेटा टाईप इंटिजर घेतला तरी चालेल. आणि हा पॅरामीटर आपण कुठे पाठवणार, रिपॉझिटरीला. इथे समजा पॅरामीटर असेल इंटिजर इज सेल्स, याची व्हॅल्यू 0 किंवा 1, ट्रू फॉल्स आहे. डेटाबेसमध्ये कसं सेव्ह होतं, 0 किंवा 1च्या स्वरूपात होतं. 0 म्हणजे फॉल्स, 1 म्हणजे ट्रू. व्हेअर इज सेल्सची व्हॅल्यू काय असणार, इज सेल्सची व्हॅल्यू इज इक्वल टू कोलन इथे दिलेला व्हेरिएबल. ओके, कोलन इथे XYZ असेल तर इथे लिहायचं कोलन XYZ, म्हणजे ही व्हॅल्यू इथे ठेवली जाणार. समजलं का. मग गेट न्यू इनवॉइस नंबर हे मला काय रिटर्न करणार, नवीन इनवॉइस नंबर रिटर्न करणार, परचेस किंवा सेल्स ऑर्डरचा. मग ती मेथड मी इथे कॉल करतो, इनवॉइस रिपॉझिटरी डॉट गेट न्यू इनवॉइस नंबर. याला मला काय पास करायचं आहे, कुठला पॅरामीटर पास करायचा आहे, तर काय, इज सेल्स हा पॅरामीटर, म्हणजे हा इथून जो आला आहे तो हा पॅरामीटर पास करायचा आहे. ओके, हा मला काय देणार, आय डी इनवॉइस म्हणजे काय, नवीन इनवॉइस नंबर मला रिटर्न करणार. हे कधी, जर इथून आय डी इनवॉइस जर -1 पाठवला असेल तर -1 कधी पाठवणार आपण, जर न्यू ऑर्डर असेल तर. अदरवाईज आहे तोच राहणार आणि त्याचे आपल्याला डिटेल्स दिसणार. मग डिटेल्स कसे दिसणार, डिटेल्स आपण कसे पाठवतो, मॉडेल वापरून, मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट, मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट आयटम्स पाठवणार. आता इथे सगळे आयटम्स आपण कुठले पाठवणार, तर इनवॉइस डिटेल्स. इथे इनवॉइस डिटेल्सची आपण हे घेतली नाही आहे रिपॉझिटरी, ती ॲड करूया, ऑटो वायर्ड इनवॉइस डिटेल्स रिपॉझिटरी. अजून काय लागणार, ड्रॉपडाऊनमध्ये आपण इन्व्हेंटरी दाखवणार ना, इन्व्हेंटरी रिपॉझिटरी लागणार, म्हणजेच प्रॉडक्ट डिस्प्ले करणार म्हणून. अजून काय आपण डिस्प्ले करणार तिथे, कस्टमर आणि सप्लायर पण डिस्प्ले करणार, कस्टमर रिपॉझिटरी. असंच सेम सप्लायर पण डिस्प्ले करणार. इनवॉइस डिटेल्स रिपो आयटम्स म्हणजे काय, इनवॉइस डिटेल्स रिपो डॉट फाइंड ऑल, म्हणजे सगळे आयटम्स, सगळ्या बिलचे आयटम्स मला डिस्प्ले करायचे आहेत का, नाही. तर हा इनवॉइस आय डी ज्या ज्या बिलचा आहे तेच मला रिटर्न करायचं आहे. मग इनवॉइस डिटेल्स जर बघाल तर इथे काय आहे, आय डी इनवॉइस आहे. मला काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर आय डी इनवॉइस इज धिस, जो तिकडून पाठवला आहे तो. ओके, मग तशी मेथड मला बनवावी लागेल. तर मी त्या रिपॉझिटरीमध्ये तशी मेथड बनवतो, याच्यामध्ये तशी मेथड बनवतो, जी काय रिटर्न करणार, लिस्ट ऑफ इनवॉइस डिटेल्स. लिस्ट इम्पोर्ट करतो, जावा डॉट युटिल डॉट लिस्ट.
इथे काय लिहितो, फाइंड बाय आय डी इनवॉइस, आणि इथे पॅरामीटर काय असणार, इनवॉइसचा आय डी इनवॉइस. याच्यावरती मला @क्वेरी करून लिहायची गरज नाही, कारण स्प्रिंग बूट ॲटोमॅटिकली आयडेंटिफाय करतो. फाइंड बाय आय डी इनवॉइस म्हणजे काय करायचं आहे, तर फाइंड करायचं आहे, म्हणून तो काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. बाय आय डी इनवॉइस म्हणजे काय, व्हेअर आय डी इनवॉइस इक्वल टू दिस असं तो ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो. त्याच्यामुळे ही स्प्रिंग बूटची मॅजिक असल्यामुळे आपल्याला इथे क्वेरी वगैरे मॅन्युअली लिहावी लागत नाही. हे सगळी JPA रिपॉझिटरीची कमाल आहे. हा पॅरेंट क्लास आहे, याच्यातून ही सगळी फीचर्स आपल्या क्लासला मिळाली आहेत. याच्यातून ही सगळी फीचर्स या इंटरफेसमधून आपल्या इंटरफेसला मिळालेली आहेत. तर ही आताची मेथड बनवली, ती आता मी कॉल करणार इकडे. फाइंड ऑल ऐवजी काय असणार आता, फाइंड बाय आय डी इनवॉइस, आणि इथे पास करणार आय डी इनवॉइस. त्याच्यानंतर अजून मला काय पाठवायचं आहे, जे काय पाठवायचं आहे ते इथून पाठवतो. हा बिल नंबर पाठवावा लागेल. अजून काय पाठवावं लागेल, इच सेल्सची व्हॅल्यू पण पाठवूया. ओके, एवढं आधी करूया, बाकीचं पुढे बघूया. आता इनवॉइस पेजवरती येतो, आणि इथे टेबलमध्ये मला इनवॉइसचा सगळा डेटा, इनवॉइस डिटेल्स हे डिस्प्ले करायचे आहेत. मग कसे करणार, तर इथून जो काय आपण डेटा पाठवला आहे तो काय आहे, आयटम्स या व्हेरिएबलमध्ये आहे. मग इथे मी काय करणार, th:\each $गोल ब्रॅकेटमध्ये आयटम्स, याच्यातला एक आयटम काढणार आणि तो इकडे डिस्प्ले करणार. इथे समजा सिरियल नंबरच्या ठिकाणी तुम्हाला आयटमचा आय डी डिस्प्ले करायचा असेल तर item.id $कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकायचं. आता न्यूमरिक व्हॅल्यू आहे ती राईट अलाइनमेंटमध्ये पाहिजे, तर अलाइन राईट केलं त्याला. त्यानंतर इथे काय दिसणार, इथे मला काय दाखवायचं आहे, आय डी इन्व्हेंटरीचं नाव दिसलं पाहिजे, प्रॉडक्टचं नाव दिसलं पाहिजे, बरोबर ना. मग तात्पुरतं मी इथे काय लिहितो, आय डी इन्व्हेंटरी, कारण ह्याच्यामध्ये काय स्टोअर होतो आहे, इनवॉइस डिटेल्समध्ये आय डी प्रॉडक्ट नाही, आय डी इन्व्हेंटरी पाहिजे इथे. हां, हे जरा पुन्हा जनरेट करतो, कन्स्ट्रक्टर आणि गेटर सेटर, आय डी इन्व्हेंटरी. या ठिकाणी प्रोडक्टचं नाव कसं डिस्प्ले करायचं ते दाखवतो पुढे. याच्या आधीच्या उदाहरणावरून अंदाज आलाच असेल. त्याच्यानंतर काय मला पाहिजे, रेट डिस्प्ले करायचा आहे. सध्या ह्याच्यात रेट नावाचा कॉलम आहे का, नाही, तो कसा फेच करायचा ते पण दाखवणार आहे. त्यानंतर क्वांटिटी आणि अमाऊंट या गोष्टी डिस्प्ले करायच्या आहेत. त्या पण कशा डिस्प्ले करतात त्या पुढे दाखवतो. किती झाले, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ओके, आणि त्यानंतर ॲक्शन
आणि याच्यात आपण लावूया डिलीट बटन. मागच्या कुठल्या तरी पेजचा कोड कॉपी करूया. ओके. आधी आपण डेटा ॲड करूया आणि मग इथे जो डिस्प्ले करायचा ऑप्शन आहे त्याच्यावर फोकस करूया. त्याच्यानंतर डिलीटवरती फोकस करूया. मग आधी सर्वप्रथम काय करूया, ॲड या फीचरवरती फोकस करूया. मग त्याच्यासाठी इथे मला स्क्रिप्ट्स ॲड कराव्या लागतील. स्क्रिप्ट्स कुठून घेणार, कुठली तरी HTML फाईल ओपन करूया. याच्यात ज्यावरती स्क्रिप्ट्स ॲड केलेल्या त्या घेऊया. त्याच्यानंतर इथे कस्टम स्क्रिप्ट लिहिणार मी. आता ही जी कस्टम स्क्रिप्ट आहे त्यामध्ये काय पाहिजे मला, तर तो ड्रॉप डाऊनचा कोड. म्हणजे जी ऑर्डर आपण सिलेक्ट करणार, परचेस ऑर्डर किंवा सेल ऑर्डर, त्यानुसार सप्लायर किंवा कस्टमरचा डेटा डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, इथे इनवॉइस नंबर ॲटोमॅटिक जनरेट होतोय काय बघूया. जे आपण कंट्रोलरमधून पाठवलेला आहे ना, इनवॉइस कंट्रोलर ID इनवॉइस, हा इकडे डिस्प्ले करून बघूया. th:\value च्यामध्ये काय व्हॅल्यू दाखवूया, $ID इनवॉइस. जावाची व्हॅल्यू तिकडून जी पाठवली मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूटने, ती इथे मी ॲक्सेस केली. लोकल होस्ट :8080/invoice/ इथे मी पास करतो 0, म्हणजे इच सेल्स इनवॉइसची व्हॅल्यू फॉल्स असणार बाय डिफॉल्ट. पहिला पॅरामीटर, कारण इथे कंट्रोलरमध्ये आपण कसं काय लिहिलं आहे, इच सेल्सची व्हॅल्यू आणि मग ID इनवॉइसची व्हॅल्यू. नवीनच आपण ID इनवॉइस बनवतो म्हणून इथे हे -1 लिहूया आणि एंटर मारूया. काय आला, एरर आला. बघूया काय एरर आला. तो येऊन जाऊन ते ह्याच्यामध्ये असणार आपल्या बनवलेल्या फंक्शनमध्ये, न्यू इनवॉइस नंबरवाले. आर्ग्युमेंट टू पॅरामीटर नेम्ड इच सेल्स हॅज इनकॉम्पॅटिबल टाईप. आर्ग्युमेंट 0 नॉट असाइनेबल टू बुलियन. ओके, तिथे 0-1 पास करायचा नाही तर बुलियन पास करायचा आहे. गेट न्यू इनवॉइस नंबर, ह्याच्यामध्ये इथे मला बुलियन पास करावा लागेल, बुलियन. ओके, मग याच्यामध्ये जातो. हे कुठे, इथे इच सेल्सची व्हॅल्यू जर 1 असेल, इच सेल्सची व्हॅल्यू जर 1 असेल
तर तिकडे ट्रू पास केला जाणार, बरोबर ना. इस सेलची व्हॅल्यू इस सेलची व्हॅल्यू 1 असेल तर तिकडे ट्रू पास केला जाणार, अदरवाईज फॉल्स पास केला जाणार. याचा आन्सर काय असणार? डबल इक्वल टू ऑपरेटर काय रिटर्न करतो? बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो. इट कंपेअर्स लेफ्ट ऑपरँड अँड राईट ऑपरँड अँड रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू ट्रू इफ बोथ ऑपरँड कंटेन्स सेम व्हॅल्यू. हे फर्स्ट इयरला झालेलं आहे. इथे रिफ्रेश बटनला क्लिक करतो. आता बघूया. ओके, हे इनवाइस पेज. ओके, इथे इनवाइस पेज असंच का दिसतंय? कारण आपण रिस्पॉन्स बॉडी काढून टाकलं नाही आहे इथून. आता काय दिसणार? इनवाइस पेज ही स्ट्रिंग न दिसता आपल्याला HTML पेज दिसणार. ओके, बघा बाय डिफॉल्ट इनवाइस नंबर 1 आलेला आहे. इथे आपण काहीतरी तारीख टाकणार. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे सेल किंवा परचेस जे काय आपण निवडणार त्याच्यानुसार इकडे पार्टी लोड झाली पाहिजे. जर सेल्स निवडला, टाईप सेल निवडला तर काय होणार? इथे कस्टमर लोड व्हायला पाहिजेत. परचेस निवडला तर इथे सप्लायर लोड व्हायला पाहिजे, जे आपण इकडे ॲड केलेले आहे ते. तेवढं बघूया आणि आजची व्हिडिओ थांबवूया. पुढचा पार्ट आहे तो पुढे बघूया. तर हे मी कसं करणार? तर त्याच्यासाठी मला इथे जावास्क्रिप्ट वापरावी लागेल. इथे जावास्क्रिप्ट म्हणजे jQuery वापरावी लागेल. इव्हेंट हँडलिंग वापरावं लागेल. टाईपवरती टाईपवाला जो हा सिलेक्ट आहे, ड्रॉपडाऊन आहे टाईपवाला, ऑर्डर टाईपवाला किंवा इनवाइस टाईपवाला, त्याला इव्हेंट द्यावा लागेल ऑन चेंज. हा इव्हेंट जेव्हा कॉल होणार तेव्हा काय? याच्यामध्ये आपल्याला डेटा भरायचा आहे पार्टी या ड्रॉपडाऊनमध्ये. मग डॉलर गोल ब्रॅकेट आणि फंक्शन या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण कोड लिहितो. जो कोड लिहिणार तो जेव्हा पेज लोड होतं त्यावेळेला एक्झिक्यूट होतो. हे एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. मग इथे मी कोड लिहितो. टाईपवाला जो ड्रॉपडाऊन आहे त्याच्यावरती जेव्हा चेंज हा इव्हेंट ऑकर होणार तेव्हा काय कर ते याच्यामध्ये लिहितो कर्ली ब्रॅकेटमध्ये. या चेंज इव्हेंट ऑकर होणार तेव्हा काय? हा टाईप नेमका काय आहे तो एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर कर. धिस म्हणजे काय? हा इव्हेंट ज्याच्यामुळे ऑकर झाला आहे तो इलेमेंट, GUI इलेमेंट, धिस डॉट व्हॅल्यू, तो इथे आला. त्याच्यावरून आपण ठरवणार एंड पॉईंट. बाय डिफॉल्ट आपण एंड पॉईंट काय घेऊया? कस्टमर स्लॅश लिस्ट. हा आपण अजून बनवलेला नाही, हा आपल्याला बनवावा लागेल. कस्टमर कंट्रोलर इथे आपण बनवूया. गेट मॅपिंग स्लॅश कस्टमर स्लॅश लिस्ट. हा काय रिटर्न करणार? लिस्ट ऑफ कस्टमर. फंक्शनचं नाव काय पण देऊ शकता. हा रिटर्न काय करणार?
कस्टमरची लिस्ट. असंच सेम आपण सप्लायरसाठी बनवणार. ओके. तर आता आपल्या मेन पेजकडे वळूया. मग कस्टमर स्लॅश लिस्ट हे काय रिटर्न करणार? कस्टमरची लिस्ट जेसॉन ॲरे रिटर्न करणार बाय डिफॉल्ट. मग आपल्याला काय करायचं आहे, जर त्याने परचेस ऑर्डर सिलेक्ट केली असेल, ह्याचा टाईप इनवॉइसचा टाईप किंवा ऑर्डरचा टाईप, तर इथे काय आलं पाहिजे? सप्लायर लिस्ट. हे कसं करूया? इफवरून करूया. इफ टाईप डबल इक्वल टू धिस डॉट व्हॅल हे काय असेल? एस म्हणजे सेल्स ऑर्डर, पी म्हणजे परचेस ऑर्डर. हे जर पी असेल, स्ट्रिंग कंपेअर करण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये ट्रिपल इक्वल टू वापरा. तर काय कर, या एंड पॉईंटला कुठली व्हॅल्यू असाइन कर? सप्लायर स्लॅश लिस्ट. ओके, ह्याचं भागलं. आता पुढे जाऊया. आता ॲक्सिओस डॉट गेट करायचं आहे आणि इथे हा एंड पॉईंट पास करायचा आहे. कस्टमर स्लॅश लिस्ट किंवा सप्लायर स्लॅश लिस्ट बेस्ड ऑन what type of order we have selected. मग याचा जो काही रिस्पॉन्स येणार तो या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण हँडल करणार. ह्याचा रिस्पॉन्स काय येणार? तर आयटम्स असणार किंवा लिस्ट ऑफ आयटम्स असणार. ते आपण कसे ॲक्सेस करतो? रिस्पॉन्स डॉट डेटा. बरोबर. आता हे आयटम्स आहेत ते मला कशामध्ये पॉप्युलेट करायचे आहेत? तर या सिलेक्टमध्ये. या सिलेक्टचा आय डी काय आहे? पार्टी आहे. त्याच्यामध्ये मला ते पाहिजेत. मग मी इथे काय करणार? डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश पार्टी ह्याला आधी एम्प्टी करून टाकणार. ह्याच्यातले जुने आयटम सगळे काढून टाकणार आणि आता याच्यामध्ये मला नवीन आयटम भरायचे आहेत. मग ते कसे भरणार? तर वरती जी आयटमची लिस्ट मला मिळालेली आहे, आयटम्स डॉट फॉर इचचा ई कॅपिटल टाका. हा जावास्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह आहे. फॉर इच आयटम्स डॉट फॉर इच आणि इथे फंक्शन वापरणार आणि इथे एक आयटम म्हणजे फॉर इच प्रत्येक याच्यामधून तो इटरेट करणार. या लिस्टमधला एक आयटम हा समजा तो मला काय करायचा आहे? ॲड करायचा आहे. कशामध्ये? या पार्टी नावाच्या ड्रॉपडाऊनमध्ये. कसा ॲड करणार मी? अपेंड नावाची मेथड वापरून. अपेंड काय कोड मला इथे अपेंड करायचा आहे? डायनामिक कोड अपेंड करायचा आहे म्हणून एस्केपच्या खालचा जो सिम्बॉल आहे तो वापरणार मी. आणि याच्यामध्ये ऑप्शन टॅग मला ॲड करायचा आहे डायनामिकली, ज्याला व्हॅल्यू काय असणार? ती डायनामिक व्हॅल्यू असणार. काय असणार? आयटम डॉट आय डी. ओके, म्हणजे तो आयटम भले हे असू देत, कोणतो आपला कस्टमर असू देत वा सप्लायर असू देत. आणि इथे ऑप्शन स्लॅश ऑप्शनच्या मध्ये काय दिसणार? तर आयटम डॉट नेम. मग भले तो सप्लायर असू दे वा कस्टमर असू दे. हे झालं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फर्स्ट टाईम ॲप्लिकेशन रन करतो किंवा एखादं हेच पेज रिफ्रेश करतो, तेव्हा काय व्हायला पाहिजे? बाय डिफॉल्ट जो काय ऑप्शन सिलेक्टेड आहे, सेल असू दे वा परचेस असू दे, त्यानुसार हे फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे हा इव्हेंट चेंज इव्हेंट ट्रिगर व्हायला पाहिजे. तर तो आपण मॅन्युअली ट्रिगर करूया. जेव्हा पेज लोड होतं म्हणजे हे कर्ली ब्रॅकेट, तेव्हा हा याच्यामधला हा कोड एक्झिक्यूट होतो. बरोबर ना? मग इथे मी तसा कोड लिहितो, खाली लिहितो. हे सगळं संपल्यानंतर हे इथे संपतं ना, मग इथे लिहितो डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश
टाईप डॉट ट्रिगर, कुठला इव्हेंट ट्रिगर करायचा आहे, चेंज हा इव्हेंट ट्रिगर करायचा आहे. याने काय होणार की जेव्हा पेज आपलं लोड होतं त्यावेळेला जी डिफॉल्ट व्हॅल्यू सिलेक्टेड आहे त्यानुसार कस्टमर किंवा सप्लायर लोड होणार, म्हणजे हा इव्हेंट कॉल होणार ॲटोमॅटिक. तर ॲटोमॅटिक एखादा इव्हेंट आपल्याला कॉल करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रिगर फंक्शन वापरायचं आणि ते इव्हेंटचं आतमध्ये नाव टाकायचं. तर आता इथे बघा मी रिफ्रेश केलेलं नाही आहे, इथे परचेस सेल सिलेक्ट करतो त्यानुसार काही होत नाही आहे, पार्टीत दिसतं. पण आता जेव्हा हे पेज मी रिफ्रेश करणार तेव्हा बघा इथे जर मी परचेस सिलेक्ट केलं किंवा सेल सिलेक्ट केलं तर इथे पार्टी किंवा म्हणजे पार्टी लोड व्हायला पाहिजे, का होत नाही बघूया. फेल टू लोड रिसोर्स, द सर्व्हर रिस्पॉन्डेड विथ स्टेटस ऑफ 500, म्हणजे सर्व्हरला एरर आला आहे. 500 म्हणजे काय, इकडे एरर आला आहे हे समजायचं. हे त्याला सापडलं नाही. हे सापडलं नाही ह्याचं कारण का, तर आपण रिस्पॉन्स बॉडी त्या ठिकाणी असणार ते आपण अजून रिमूव्ह केलं नसणार. बघूया. हां, हे रिस्पॉन्स बॉडी ॲड केलं पाहिजे, रिमूव्ह नाही. कारण जिथे जिथे जेसॉनमधून आउटपुट एक्सपेक्टेड आहे त्या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स बॉडी ॲड केलं पाहिजे. आणि रिमूव्ह कुठून केलं पाहिजे, जिथे जिथे HTML पेज आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले करायचं आहे तिथे तिथे रिस्पॉन्स बॉडी काढून टाकलं पाहिजे. बघा इथे सेल आणि ॲटोमॅटिक हे कोण झाले, सेलनुसार मला कोण दिसत आहेत, हे कस्टमर दिसत आहेत बरोबर. आणि जर मी येता आता परचेस सिलेक्ट केला तर हे कोण दिसत आहेत, सप्लायर दिसत आहेत. ओके, जर मी याच्यात एखादा कस्टमर ॲड केला समजा, आणि आता इकडे गेलो आणि इथे सेलवर क्लिक केलं तर याच्यामध्ये तो ॲड झालेला असेल. सिमिलरली जर तुम्ही सप्लायरमध्ये एखादा ॲड करून बघितला आणि इथे सप्लायरवर परचेसला क्लिक केलं तर याच्यामध्ये पण तो ॲड झालेला दिसेल. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढं बघूया. आणि त्यानंतर पुढे इथे प्रॉडक्ट आपल्याला लोड करायची आहेत, क्वांटिटी ॲड करणार, त्यानुसार इकडे खाली कशी एंट्री होणार ती आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. धन्यवाद.